आहे दिघे साहेबांचं आनंद आश्रम. इथे दिघे साहेब राहायचे, म्हणजे इथून पूर्ण ठाणा हँडल करायचे साहेब. ते आता आम्ही मेन मार्केट म्हणजे मेन आपला टेमी नाक्याचे जो मार्केट किंवा जत्रा भरते तिथून बाहेर पडलो. पण पुढे लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी पण म्हणता येईल झुला वगैरे या ठिकाणी इथे आहे. म्हणजे बाजूलाच आहे जांभळी नाका किंवा ते तलावपाले आहे ना, त्याच्याबरोबर अपोजिट आहे. मित्रांनो, स्वागत करतो माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता मी टेमी नाक्याला आलो आहे. म्हणजे आज 7वा दिवस आहे आणि कालपासून भयंकर म्हणजे पाऊस पडतो. तरीसुद्धा आता आम्ही टेमी नाक्याला आलो. थोडंसं जत्रा पाहूया. कारण की आम्हाला मंदिरात जाण्यासाठी नाही आहे, पण थोडंसं बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ही जत्रेची ठाण्याच्या टेमी नाक्याची व्हिडिओ असेल आणि स्टेशनपासून खूप जवळ आहे टेमी नाका. कधी आला तर तुम्ही नक्की आहे इथे. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ही टेमी नाक्याची जत्रेची आणि देवीची व्हिडिओ असेल, नक्की बघा. पाऊस होत आहे. ह्या गाड्या सगळ्या रेग्युलर इथंच असतात. नीट आपला तलावपाल्याच्या इथे. पण तिकडे मेला भरला, तुम्ही बघू शकता तुला. पाऊस पडतोय बारी बारी. सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत. पाणी भरतो बघा, एवढा पाऊस पडला, इकडे पाणी भरलंय. टेमी नाक्याचं मार्केट आता चालू झालं आहे आपल्या इकडे. हात नाही लावायचं. दाबेली काय एरियाला म्हणतात? दाबेली ना, दाबेली. पावसामुळे सगळं बघा प्लास्टिक झाकून ठेवलं. कैसा यार केली बिचाऱ्यांच्या पावसामुळे बघा ना, तिथं ते वस्तू लावल्या ते झाकून ठेवावं लागतात. बारीक बारीक पाऊस पडतोय, सगळं झाकून ठेवलं. नंतर इथं आता तुम्हाला भरलेलं दिसायचं कपड्याची दुकानं वगैरे सगळं. जे खेळणे आहेत तेवढे प्लास्टिक तेवढे ओपन ठेवले. आप काय लेडीज का मटेरियल सर? हाँ, टोटल लेडीज आइटम. थोडं येणं तसे. एवढा पाऊस आहे तरी गर्दी भाग असल्या चपला बिला लावलं जातं. चप्पल घ्यायचं, कुठलं घ्यायचं का? हा, 500ला 2 आहे, 500ला 2 आहे, 500ला 2 आहे. हो, 500ला 2, 500ला 2, 500ला 2. 30 रुपये 30. भयंकर पाऊस पडतोय. पाठी पाऊस होता, लाईटिंग आहे आणि आता मी मंदिराच्या बाहेर पडले. चिक्कार म्हणजे भयंकर पाऊस पडतोय इथे. चाललं मी माझी छत्री शोधण्यासाठी. इथे लाईनसुद्धा लागते. पाऊस होतं लाईन खूप पाठपर्यंत आहे. आता आपण आनंद आश्रममध्ये आलो. आनंद आश्रमचे हा आतला भाग आहे, पाहू शकता. पूजा करायचं त्यावेळेस आहे दिघे साहेबांचं आनंद आश्रम. इथे दिघे साहेब राहायचे, म्हणजे इथून पूर्ण ठाणा हँडल करायचे साहेब. त्यांचा आनंद आश्रम त्यांना आतमध्ये पाहिलं असं चित्र. तर आता आपण मार्केटच्या बाहेर पडतो आहे. खूप क्राऊड आहे. एवढा पाऊस पडतो आहे सुद्धा क्राऊड आहे. लोक खरेदीसाठी येतात, शॉपिंगसाठी येतात. थोडं स्वस्त भेटतं इथे.
शॉपिंगसाठी काही गोष्टी घ्या, प्रसाद असो किंवा खेळणे असो. ॲक्च्युली लेडीज लोकांचं जास्त आहे या ठिकाणी सामान. आता 50 रुपये सेल लागला इकडे. काही गोष्टी इथं स्वस्त आहे. चलो 5 किलो 25 चारे मित्रांनो पाऊस किती पडला आहे तरी पण लोक एवढे आहेत. चला आता बाहेर पडलो आम्ही. आता आम्ही मेन मार्केट म्हणजे मेन आपला टेमी नाक्याचे जो मार्केट किंवा जत्रा भरते तिथून बाहेर पडलो आहे. पण पुढे लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी पण म्हणता येईल झुला वगैरे या ठिकाणी इथे आहे. म्हणजे बाजूलाच आहे. जांभळी नाका किंवा ते तलावपाले आहे ना त्याच्याबरोबर अपोजिट आहे इथे. नक्की विजिट आहे. अजून आपल्याला 5 दिवस आहे. 5 दिवस नका हा ना 4 दिवस आहे. 4 दिवस अजून देवी आहे. तोपर्यंत तुम्ही या टेमी नाक्याचा देवीचा दर्शन घ्या. इथला मार्केटचा आनंद घ्या मित्रांनो. ही होती टेमी नाक्याची मार्केटमधली किंवा त्या जत्रेमधली थोडी व्हिडिओ. त्यामध्ये तुम्हाला आनंद आश्रम बघायला भेटला असेल. मंदिराचं काही फोटोज तुम्हाला बघायला भेटले असतील. पण आज चिक्कार पाऊस होतो. तुम्हाला मित्रांनो विनंती करतो, आता पाऊस होता चालूच आहे. पाऊस असेल तर मार्केटला येऊच नका, कारण की मार्केट फिरता येतं. जर पाऊस जर थांबला, कारण की अजून 4 दिवस बाकी आहेत, पाऊस थांबला तर नक्की या इथे व्हिजिट द्या. खूप छान मंदिर आहे आणि प्रसिद्ध देवस्थान आहेत. म्हणजे आता नवरात्रीमधला दुर्गेश्वरी माता दिघेसाहेबांनी बसवलेली देवी आहे. तर नक्की ते व्हिजिट द्या आणि जत्रेत नक्की शॉपिंग करा या अशी विनंती करतो. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्ही मनापासून आभार मानतो. यापुढे अजून 4 दिवस आहेत, कारण की संकल्प प्रतिष्ठान मला जवळ आहे. ते तिथले काही व्हिडिओ अजून येतील. असे शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.